सकाळची वेळ होती. सविता आपल्या छोट्याशा घरात मुलाच्या डब्यासाठी भाजी बनवत होती. घरात फारसं काही नव्हतं. कालच्या उरलेल्या 2 कोरड्या भाकऱ्या एवढंच तिच्याकडे होतं. तिने प्रेमाने मुलाच्या डब्यात भाकरी भाजी भरली आणि मुलाला म्हणाली, राजू, आज शाळेत नीट जेव. तुझ्या मित्रासारखं सगळं नसतं आपल्या घरात, पण तुझ्या आईच्या प्रेमात कधीच कमी नाही. राजू हसला आणि डबा घेऊन शाळेत गेला. दुपारी जेवणाची सुट्टी झाली. राजूने डबा उघडला, पण त्याच्या शेजारी बसलेल्या मुलांनी आपापले पिझ्झा, बर्गर आणि महागडी पदार्थ बाहेर काढले. एक मुलगा हसत म्हणाला, अरे राजू, रोज हीच भाकरी भाजी? तुझ्या घरात दुसरं काही बनतच नाही का? राजू काहीच बोलला नाही. तेवढ्यात त्याला वर्गाच्या कोपऱ्यात बसलेला नवीन विद्यार्थी अमोल दिसला. अमोलने डबा आणलाच नव्हता. तो शांतपणे सगळ्यांकडे पाहत होता. राजू त्याच्या जवळ गेला आणि स्वतःचा डबा त्याच्या हातात देत म्हणाला, चल आपण दोघं मिळून खाऊ. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी अमोलच्या आईने राजूच्या आईला भेटून सांगितलं, तुमच्या मुलाने माझ्या मुलाला काल अन्न दिलं. आमचंही घर गरीब आहे. काल त्याच्याकडे जेवायला काहीच नव्हतं. हे ऐकून सविताच्या डोळ्यातही पाणी आलं. ती राजूला म्हणाली, बाळा, आपल्या घरात पैसा कमी आहे हे खरं, पण आज मला कळलं की आपल्या घरातलं मन मात्र खूप श्रीमंत आहे. राजू हसत म्हणाला, आई, रिकामा डबा घेऊन शाळेत जाणं वाईट नाही, पण भरलेलं मन घेऊनही कुणाला उपाशी ठेवणं वाईट आहे. बोध, गरिबी ही घराची परिस्थिती असते, मनाची नाही. ज्याच्याकडे वाटून देण्याचं मोठं मन असतं तोच खरा श्रीमंत असतो. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेल.